झी 24 तास एक पाऊल पुढे। हा मोर्चा कशासाठी होता असा प्रश्न पिंपरी चिंचवडच्या नागरिकांना पडलाय। पिंपरी चिंचवड नवनगर प्राधिकरणाने सुरू केलेल्या अतिक्रमणाच्या विरोधात हा मोर्चा असल्याचं सांगण्यात आलं, पण ज्याच्यासाठी मोर्चा काढला ते राहिलं बाजूला। फक्त राजकीय पोळ्याच या मोर्चामध्ये भाजून घेण्यात आल्या। पिंपरी चिंचवड नवनगर प्राधिकरणाच्या वतीने पिंपरी चिंचवडमध्ये अनधिकृत बांधकामाविरोधात जोरदार कारवाई सुरू आहे। त्यात अनेकांना बेघर होण्याची वेळ आली आहे। ही कारवाई थांबवून घरं नियमित करावी या मागणीसाठी शिवसेना आणि भाजपने महामोर्चाचं आयोजन केलं होतं। पण प्राधिकरण कार्यालयासमोर येताच शिवसेना भाजप नेत्यांनी मोर्चा संपला असं जाहीर केलं। प्राधिकरणाचे अधिकारी पळून गेले असं नागरिकांना सांगत हेच मोर्चाचं यश असल्याची बतावणी करण्यात आली। आम्हाला आमची फक्त ताकद दाखवायची होती असा युक्तिवाद करण्यात आला। मोर्चा काढण्यामागचा हेतू आमचा असा होता की राज्य शासनाचं लक्ष या गंभीर समस्येकडे जावं, या शहरातील तमाम गोरगरिबांकडे जावं, शहरातील गोरगरीब नागरिकांना नक्कीच न्याय मिळेल हा मोर्चाचा मेन हेतू होता। दुसरीकडे प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलकांपैकी कुणी आलंच नाही, आम्ही त्यांची वाट पाहत होतो अशा प्रतिक्रिया देत सेना भाजपच्या नेत्यांना तोंड घशी पाडलंय। ज्या बांधकामाचा कमर्शियल वापर होत आहे किंवा कमर्शियल उद्देशाने रहिवासी बांधकाम चालू आहेत ते डिसेंबर 2012 नंतरचे अतिक्रमण आपण 2011 नंतरची आपल्या कारवाई चालू आहे, त्यांना नोटीस कारवाई चालू आहे ती तशीच पुढे चालू राहील। येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी आतापासूनच मोर्चे बांधणी सुरू आहे, म्हणूनच या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। या मोर्चात नेत्यांचे स्टंट झाले, पण सर्वसामान्य माणसांच्या भावनांशी फक्त खेळ झाला। घरं नियमित होण्याच्या आशेने आलेल्या हजारो नागरिकांच्या तोंडाला शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांनी अक्षरशः पानं पुसली असंच म्हणावं लागेल। व्हिडिओ जर्नलिस्ट अमोल धर्माधिकारीसह कैलासपुरी, पिंपरी चिंचवड। झी 24 तास एक पाऊल पुढे।